यवतमाळ जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बेंबळा धरणातील पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे। त्यामुळे प्रशासनाने धरणाचे तब्बल 20 दरवाजे उघडत पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली सापडले आहेत। यवतमाळ जिल्ह्यातील बाबुळगाव तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बेंबळा नदी प्रकल्पातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आहे। परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने बेंबळा धरणाचे एकूण 20 दरवाजे प्रत्येकी 150 सेंटीमीटरने उघडले असून धरणातून सध्या सुमारे 2500 घनमीटर प्रति सेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। धरणात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणानुसार विसर्गात बदल करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। नागरिकांनी नदीपात्रात किंवा पुराच्या पाण्यात जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे। दरम्यान बेंबळा धरणाचे दरवाजे उघडल्यानंतर वाटखेड, बुद्रुक, विरखेड, वाटखेड खुर्द, नांदेड, सावंगी, मुरादाबाद, पालोती, माकसावंगी आणि हस्तापूर परिसरातील नदीकाठच्या शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे। शेतकरी आपल्या पिकाची पाहणी करण्यासाठी शेताकडे धाव घेत असून पुराच्या पाण्यामुळे हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत। अनेक ठिकाणी पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नागरिकांनी कोणतीही अफवा न पसरवता अधिक सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे। बेंबळा धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे नदीकाठच्या भागात सतर्कता वाढवण्यात आली आहे। एका बाजूला पावसामुळे धरण भरत असले तरी दुसऱ्या बाजूला हजारो हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। आता प्रशासनाकडून पंचनामे आणि मदतीबाबत काय निर्णय घेतला जातो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।